सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते कर्णिक सरकार विरोधात अविश्वासाचा ठराव मांडतील। त्यानंतर मीडियातून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जाईल। त्यानंतर आपल्याच पक्षातून आपणच खरेदी केलेले 52 आमदार दिल्लीत पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटतील। त्याच वेळी पुरंदरे मुख्यमंत्री पदासाठी तुमचं नाव पुढे करतील। दिल्लीहून रात्री कर्णिकांना फोन जाईल आणि त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होणार असाल तर कर्णिक अविश्वासाचा ठराव मागे घेतील आणि जर उद्याच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला तर परवा दुपारपर्यंत आपण दिल्लीत असू। दॅट्स इट। मी यांना वाटेल तशी बोलले। रागवला असाल ना तुम्ही माझ्यावर? चुकलंच माझं, पण मला सांगा, हे तरी असं का वागताय? त्यांना असं बोलल्यापासून मला झोप नाही लागली, सारखं रडायला येत होतं। त्यांना का कळत नाहीये या सगळ्यामध्ये अमृताच्या बाळाचा काय दोष? मान्य आर्यन वाईट होता, पण त्यात बाळाची काय चूक? आणि ते बाळ अमृताचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा अंश असणारच ना? हे त्यांना का नाही कळत आहे? मी हात सोडते तुमच्या समोर, यांना सुबुद्धीत द्या। हे काय ग ताई, काय करतेस? बोलत होतीस ना यांच्याशी? तुला काय करायचंय? तुझं काय काम आहे इकडे? मला काही नाही करायचंय, मी आत्याबाईंचा निरोप घेऊन आलोय। त्यांनी तुला बोलावलंय। उगाच खोटी भक्ती करायची, पूजा करावी, आरती म्हणावी इथपर्यंत ठीक आहे, पण हे काय? काही न खाता पिता देवीला वेठी करायचं, याला काय अर्थ आहे? आणि आता तर काय, आत्याबाईंचं बघून तुमची लाडकी जानकी ती सुद्धा उपवास धरेल ना, नाही का? नाही, काय कल्पना नाही, पण बोलतो मी तिच्याशी, चर्चा करतो। का एखादा परिसंवाद घडवून आणूया घरातल्या घरात, हा? म्हणजे मग ठरवता येईल ना कोणी कोणी उपवास करायचे आणि मुळात का करायचे। काहीही करा, परिसंवाद भरवा, पत्रकार परिषद बोलवा, पण मला या सगळ्यात ऍड करू नका। माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही। कोणाला उपवास धरायचेच असतील ना तर खुशाल धरावे, पण मी हे सगळं करणार नाही, माझं ठरलंय। तुमचा 9 दिवस उपवास असतो? हो हो, 9 दिवस मी उपवास करते। मी पण करू? कशाला, मी करते ना तेवढं पुरे, माझ्याच्याने होईल तेवढे दिवस मी करेन, मग नंतर तुम्ही ठरवा काय करायचं ते। बोलणं होतच नाही इकडे, आता ते बायकांचा खेळ आहे तो, आता कोण खेळणार आहे आपल्याकडे? पण मग नवरात्रीमध्ये तर 12-12 वाजेपर्यंत जागायचं असतं ना, मग करतात काय इकडची लोक? दांडिया, रास, गरबा तिकडे जातात, अरे रात्र रात्र जागतात, खूप मजा करतात। हे घड्या, ह्या वेळेला वेळ मिळाला ना मी तुला घेऊन जाईन त्या दांडियाला वगैरे। दांडिया तुम्ही दरवर्षीच खेळता ना, यावर्षी भोंडला करू। मी सगळं सांभाळू शकते ना? राजकारणातलं सगळं काही तू एकटी नाही सांभाळू शकत, त्यासाठी वाकणीस लागणारच। एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर आर्किटेक्ट नकाशा ऑफिस मध्ये बसून बनवतो, पण ऍक्च्युअल लोकेशन वरती सिमेंट आणि वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये उभं राहून जे मजूर बिल्डिंग उभी करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एखादा मुकादमच लागतो। आणि वाकणीस हा असा मुकादम आहे की ज्याच्या हाताखाली भले भले सुद्धा निमूटपणे काम करतात। पण मुकादमाने जर हलगर्जीपणा केला तर ती बिल्डिंग कोसळू शकते, एवढंच म्हणायचं मला।